मुंबई मेट्रो लाईन 4 म्हणजेच वडाळा ते कापूरबावडी या मार्गावर सप्टेंबरमध्ये चाचणी सुरू होणार आहे। तर प्रत्यक्ष प्रवासी सेवा वर्षअखेरीला सुरू होऊ शकते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत मोठी घोषणा केली, त्यामुळे ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे। ठाणे वर्षा मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला। स्पर्धेत धावून घरी आल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला। वर्षा मॅरेथॉनसाठी त्यांनी विशेष मेहनतही घेतली होती। कल्याण रेल्वे रिमॉडेलिंग प्रकल्पाचं काम वेगानं सुरू आहे। प्रकल्प मार्च 2027 पर्यंत पूर्ण होईल। यामुळे कल्याण स्थानकाचा येत्या 2 वर्षात संपूर्ण कायापालट होईल। रिमॉडेलिंग प्रकल्पात एक्सप्रेस आणि लोकल गाड्यांसाठी नवीन आणि स्वतंत्र फलाटांची बांधणी, 3 नवीन फुट ओव्हरब्रिज अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे। मध्य रेल्वेकडून बदलापूर कामोठे प्रस्तावित नवीन रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण सुरू आहे। तसंच सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून प्रत्यक्ष काम लवकरच सुरू होईल। या मार्गामुळे पनवेल CSMT हार्बर मार्गावरील प्रवाशांची संख्या वाढणार आहे। या मार्गामुळे कर्जत, बदलापूर, अंबरनाथकरांना नवा पर्याय मिळणार आहे। पालघरमध्ये महिलेच्या अंगावर झाड पडून ती गंभीर जखमी झाली। हिंदुजा रुग्णालयामध्ये तिला नेत होते, मात्र वाहतूक कोंडीमुळे रस्त्यातच महिलेचा मृत्यू झाला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।